गौरव दादा एक नंबर माणसं आज प्रत्येक पक्षाने नवीन उमेदवारांना चान्स दिले पाहिजेत, जेणेकरून बरेच टॅलेंट आपल्या मुलांच्या मध्ये आहेत ते समोर आले पाहिजे. आणि ह्या इथे मी पाहिलंय, नगरसेवक फिरतच नाहीत, नुसतं एकदा निवडून आले की झालं. ते गौरव दादा प्रभाग त्यांचे पॅनल प्रमुख सारखे कदाचित ते चारही राष्ट्रवादी सीट पण आणू शकतात, एवढं त्यांचं चांगलं कार्य आहे. सांगतात की आम्ही हे करणार ते करणार, पण त्याचे काय आम्हाला काय सोय काही केलेलीच नाहीये. तुम्हाला हे भेटणार ते भेटणार फक्त सांगतात असं. निश्चित नव्याने संधी दिली तर त्याचं सोनं करायचंही त्यांच्या हातात आहे. प्रतिसाद आहे, ते सगळ्यांचे समस्या जे काय आहेत ते सॉल्व्ह करतात. आता गेले निवडणुका सुरुवातीला जर लेट झालेल्या आहेत आणि ज्या आता जर झालेल्या निवडणुका ज्या लागलेल्या आहेत त्या संदर्भात सांगायचं असं की पक्ष कुठलाही असो, काम करणारा माणूस हा निवडून आला पाहिजे. आणि या प्रभागातल्या ज्या समस्या आहेत, रस्ते आहे, पाणी पुरवठा आहे, या सुटल्या पाहिजेत मुख्य म्हणजे. बाकी पक्षाचं आपल्याला काही या स्थानिक पातळीवर काही कारण नाहीये. गौरव घुले सुद्धा चांगले आहेत आणि मागे जे स्थानिक नगरसेवक होते ते सुद्धा त्यांनी सुद्धा चांगली इथे कामं केलेली आहेत. तर संधी शेवटी लोकांच्या हातात आहे की लोकांनी कोणाला निवडून द्यायचं ते लोकांनी ठरवायचं आहे. लोकांना प्रचाराची पण कमी संधी मिळालेली आहे. निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर लगेच हे म्हणजे तारीख मिळाली तर त्यानुसार आता पाहूयात कल्पना. दिबेवाडी प्रभाग क्रमांक 20 यामध्ये यंग सर्कलमध्ये उमेदवार म्हणल्यानंतर गौरव दादा घुले हे आता नवीन थोडं चांगलेत युवा मंचमध्ये. आज त्यांच्या नवीन खेळाडू असल्यामुळे काय त्यांच्या डोक्यात नवीन कल्पना असतात, तर त्यांच्यातर्फे नवीन जर ते निवडून आले तर लय काय बदल होईल. अजून काय नवीन उमेदवार आहेत ते पण काय घडवते. गौरव दादा एक नंबर माणसं. आज त्यांचे वडील मार्केटमध्ये फार म्हणजे एक 10 रुपयाच्या कोथमीरवाल्यापासून ते जवळजवळ स्वतःचा व्यवसाय म्हणजे मार्केटमध्ये सांभाळतात. तर त्यांची जवळजवळ आज मार्केटमध्ये चांगलंच म्हणजे कार्य आहे. आज त्यांचे वडील जे काम करतात मार्केटमध्ये भरपूर काही वर्ष त्यांनी केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे. आणि त्यांचे चिरंजीव हे तर हे बी तसंच आम्हाला सहाय्य करतील. आज हातगाडीमध्ये ते त्यांचं म्हणजे आमच्याकडे लक्ष आहे. ते म्हणले म्हणजे चांगल्या भावना आहेत, चांगले माणसं आहेत, चांगली कर्तृत्व आहे, चांगलं नेतृत्व आहे. ते पण एकदा म्हणलं तर आता प्रत्येकाला हा चान्स दिलाच पाहिजे. तेच म्हणल्यावर थोडं जरा मिस्टेक होतं. पण नवीन जे असतात यंग सर्कल जसे की आम्ही आहोत, अजून तसेच आमचे मित्र आहेत, त्यांना बी एक संधी दिली पाहिजे. त्यामुळं बेस्ट राहील गौरव घुले. 2 महिन्यांनी भेटतात, महिन्या कुठे भेटतात, मग 2 महिन्यांनी भेटतात, 3 महिन्यांनी भेटायला लागलेत आणि सांगतात की आम्ही हे करणार ते करणार, पण त्याचे काय आम्हाला काय सोय काही केलेलीच नाहीये. तुम्हाला हे भेटणार ते भेटणार फक्त सांगतात असं. बदल होईल काय होईल आता तर व्हायला पाहिजे खरं म्हणजे, तर असं आमचं म्हणणं आहे की बदल सगळं व्हायला पाहिजे. प्रभागामध्ये सध्या राष्ट्रवादीचं चांगलं कार्य आहे आणि बरेच वर्ष आलं गौरव दादा घुले तर कार्य करतात. त्यांचे वडील सुद्धा बरेच वर्षापासून आमच्या म्हणजे भाजीपाल्याच्या संपर्कामुळं त्यांचं खूप चांगलं कार्य आहे इथं. आणि गौरव दादा उच्च शिक्षित चांगला उमेदवार म्हणजे लोकांच्या संपर्कात असतो आणि म्हणजे एवढा मोठा माणूस आहे, पण ते असं विचार नाही करत की आम्हाला कधी पण येता भेटणार, काही समस्या असेल तर विचारणार, प्रत्येक वेळी आपल्याला सहकार्य करतात. गौरव दादाच्या म्हणजे असा आता अशी परिस्थिती, गौरव दादा प्रभाग त्यांचे पॅनल प्रमुख सारखे कदाचित ते चारही राष्ट्रवादी सीट पण आणू शकतात, एवढं त्यांचं चांगलं कार्य आहे. दादांचं कार्य आणि गणेश शेठचं संपर्क याच्यामुळे नक्कीच गौरव दादा राष्ट्रवादीचं पॅनल आणतील. दिबेवाडी परिसरामध्ये तशा बघितल्या तर बऱ्याच समस्या आहेत. काय समस्या सॉल्व्ह झालेल्या आहेत, रस्त्याचे वगैरे कामं या ठिकाणी झालेले आहेत. पण कसं होतं की जे काम प्रॉपरली व्हायला पाहिजे, एक स्मार्ट सिटीच्या दृष्टीनं जे पुन्हा आपलं पुढं चाललेलं आहे, तर त्या पद्धतीने या ठिकाणी काम होत नाही. कारण रस्त्याची वगैरे जरी कामं झालेली असली तरी कसं होतंय की रस्त्याला जो प्लॅन हवा आहे की वाहने जातात त्या साईडला जे फुटपाथ वगैरे ठेवला जातो, फुटपाथची जागा मोठी, रस्त्याची जागा कमी, तिकडे मग ते गाडीवाले धंदा भरपूर म्हणजे लावतात, त्यांचं पोट आहे.
पण कसं की कुठंतरी असं वाटतं की संपूर्ण अस्ताव्यस्त आहे. ट्रॅफिकची समस्या वगैरे भरपूर आहे. आज बघितलं तर एवढे उड्डाणपूल वगैरे होऊन सुद्धा पुण्यामध्ये ट्रॅफिक नाही. अक्षरशः टू व्हीलर काढायची म्हटली तरी भीती वाटते. खरं तर सगळेच उमेदवार जे आहेत ना ते उच्च शिक्षित पाहिजेत. कमीत कमी ग्रॅज्युएट झालेले सगळे उमेदवार हवेत. जर शिक्षण असेल तर नवीन कल्पना, नवीन जे प्लॅन आहेत ते सिटीमध्ये राबवू शकतात. नवीन कल्पना येतील पुढे आणि तरुण वर्गाला नवीन संधी मिळेल. आणि कुठेतरी एक असं वाटतं की एक घराणीशाही आहे राजकारणामध्ये, म्हणजे कुठलाही पक्ष असू द्या. मी कुठल्या पक्षाच्या बाजूने बोलत नाही, पण प्रत्येक पक्षाने नवीन उमेदवाराला चान्स दिले पाहिजेत, जेणेकरून बरेच टॅलेंट आपल्या मुलांच्या मध्ये आहेत ते समोर आले पाहिजे आणि मतदारांनी सुद्धा तेच केलं पाहिजे. उमेदवार सुशिक्षित तर हवाच, शिवाय त्याला महानगराचं ज्ञान असायला हवं. त्याला ट्रॅफिक सेन्स असावं लागेल, लोकांना कशी शिस्त लागेल. शिवाय कचऱ्याच्या बाबतीत कचरा कोण कसाही कुठेही टाकतं, शिस्त नाही. आणि सर्वात पुणेकरांची जास्त सवय म्हणजे थुंकण्याची, कुठेही थुंकण्याची. ही सर्वात सवय मोडता आली तर बाव. नगरसेवकांनी त्या एरियामध्ये निदान आठवड्यात तरी एक फेरी मारली पाहिजे त्यांच्या परिसरामध्ये, की काय लोकांच्या समस्या आहेत, काय लोकांमध्ये अडचणी आहेत. ह्या इथे मी पाहिलंय नगरसेवक फिरतच नाहीत, नुसतं एकदा निवडून आले की झालं. तसं नसतं. जर तुम्ही जर फिरलात कुठल्याही दिवशी, एखादा तुमचा रविवार ठरवा, कोणताही वार ठरवा, त्यामुळे तुम्हाला समस्या कळतील लोकांच्या. काय तुम्ही भेटलात लोकांना, नुसतं हात आणि नमस्कार केला तरी पुष्कळ होतो. या दृष्टीने लोकांच्या मग समस्या त्या जाणून घेतल्या पाहिजे, कळता येतात. आणि त्यांनाही परिसरात फिरलं म्हणजे कळतील, अरे कुठे कचरा पडलाय, कुठे घाण पडली, कुठे काय आहे, रस्त्याची काय अवस्था आहे, या गोष्टी त्यांनी कळलं. कसं वाटतं एकंदरीत वातावरण तुम्हाला? खूप छान आहे वातावरण, खूप छान आहे. खूप छान बोलतात वगैरे, हसून खेळून आहेत, चांगले आहेत. पण यावेळेस बदल होईल का? हो नक्कीच. गौरवच्या रूपानं जो काही आता उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी देऊ पाहत आहे, ते उच्च शिक्षित आहेत आणि चांगला ग्राउंड लेवलवर कार्यकर्ता आहेत. काय वाटतं त्यांच्या रूपानं प्रभागात जे काही कामं आतापर्यंत झालेली आहेत त्याला एक वेग होईल? काय सांगता? हो वेग होईलच, पण ते छान उमेदवार आहेत आणि ते निवडून आलेच पाहिजेत, ही आमची खूप इच्छा आहे. आता तुम्ही गेले किती वर्ष या ठिकाणी व्यवसाय करताय, काय काय समस्या तुम्हाला या ठिकाणी जाणवतात प्रभागामध्ये? आता मी नवीनच आहे, म्हणजे माझं आता लग्न झालंय ते नवीनच आहे. पण ह्यांच्या संदर्भात सांगायचं म्हटल्यानंतर ते खूप छान सदस्य आहेत, हसून खेळून आहेत. आम्हाला तरी आम्ही तर ह्यांनाच निवडून देणार.